भारत रत्न क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले इनके यांच्या सुनते प्रीत्यर्थ विनम्र अभिवादन। आज 10 मार्च बीस 2022 यांच्या 125व्या महानिर्वाण दिनानिमित्तानं पावन स्मृतीत विनम्र अभिवादन। सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले दाम्पत्य देशात भारतरत्नाच्या मानकरी। नवीन युगामध्ये महात्मा शब्द ज्याला सोबतो असे महात्मा फुले आणि या महात्म्याची अर्धांगिनी त्यांच्या कार्याला शोभवंत करणारी सावित्रीबाई फुले यांच्या 125व्या स्मृती प्रीत्यर्थ 10 मार्च स्मृती प्रीत्यर्थ या कार्यक्रमाच्या परिस्थितीमध्ये इंदुताई परिवार, फुलेकर परिवार व सर्व भारतातील लोकांना या बाबतीला विनम्र अभिवादन देणे हेच योग्यता। सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव, सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात एक खेड, पुणे सातारा या रस्त्यावर पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर शिरवड हे गाव। या शिरवडपासून 5 किलोमीटर अंतरावर नायगाव हे खेड। सावित्रीबाईंचे आजोबा, त्यांचे वडील खंडोबा शेवणे पाटील, आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडील शेती करीत होते। वडील मोठे कष्टाळू होते, सर्वांना घेऊन चालत त्यांचा स्वभाव फारच छान होता। सावित्रीबाईंचा जन्म परोपकारी कुटुंबात 3 जानेवारी 1831 साली झाला। त्यांच्या आई वडिलांना 4 मुलं झाली। सर्वात मोठी सावित्रीबाई ही सर्वात मोठी, नंतर सदू, सखाराम आणि श्रीपती या सुखी समाधानी कुटुंबात त्यांचे बालपण लागलं। सावित्रीबाई आई वडिलांना सर्वात मोठी मुलगी। आई बाबांनी सावित्रीचं नाव सावित्री ठेवलं। त्यांचं लाड कौतुकाने वाढलं। आईचं रूप सावित्रीला लाभलं, वडिलाचं दणकट शरीर तिला लाभलं। तिच्या पाण्याच्या डोळ्यात सरळ नाकाचे आणि तेजपुंज रूपात खूप कौतुक होत असे। सावित्री देवीला कामाची फार आवड। घरातील आणि शेतीमधील काम पटापट करीत असत। त्यांचा स्वभाव लहानपणापासून धाडसी। चिचीच्या झाडावर चढणं, चिचा पाडणं, जांभळाच्या झाडाचं चढणं, जांभळं पाडणं
हे सहजपणे आणि जिद्दी स्वभावाने असल्यामुळे त्यांना ते फार चिकाटीने जमत होतं. भीती म्हणून त्यांना कधीच वाटायची नाही. विहिरीच्या पाण्यात उडी घेणं, मारखोड बैल धरणं हे त्यांना सहज जमत होतं. लहान बरोबरच्या मुलांची भांडण सोडवणं, त्यांना स्नेह जागवणं, सर्वात सर्व शत्रूचे करून देणं यात सावित्रीला फार आवड होती. त्यांचे आई बाबा लाळानं शाहू म्हणत. साऊ. त्यांच्या धडधाकट रूपात गावात कौतुक होई. नायगाव, सिरवड या गावामध्ये वडिलांना फार मोठा मान होता. ते आजूबाजूच्या गावातील लोकांना मदत करत, भांडण मिटवत, लोकांना त्यांचा आदर वाटे. लोकाबद्दल सावित्रीच्या वडिलांना गावात फार कौतुकाने बघत. तोच स्वभाव सावित्रीने घेतलं. वडिलाच्या गुणगाव असं लोक म्हणायचं. लग्न झाल्यावर तिनं खूप पुस्तके पाहिली. त्यांच्या घरात फार पुस्तके होती. मीही काही पुस्तके, सावित्रीने काही पुस्तके लिहिली, पत्र लिहिली, भाषण दिली. पण त्यांच्या वाडवयीन जीवनामध्ये जो प्रसंग त्यांना आठवतो तो फार विचित्र आहे आणि विचार करण्यालायक आहे. सावित्रीबाईच्या लग्नापूर्वी सोबतच्या पोरीबरोबर शिरडगाव गावात बाजारात गेल्या असता बाजारात खूप मोजमस्ती केली आणि विशेष म्हणजे या बाजारात एक ख्रिश्चन मिशनरींचं एक पुस्तक त्यांनी सावित्रीला दिलं. सावित्रीच्या चौकसपणा आणि चाणसपणा पाहून गोऱ्यासाहेबांनी ते पुस्तक त्यांना दिलं. पुस्तक अत्यंत चांगलं होतं. घरी गेल्यावर काळजीपूर्वक वाचून काढा म्हणून त्यांनी सांगितलं. सावित्रीने सांगितलं, साहेब मला काही वाचता येत नाही, मी लिहिणे वाचणे शिकले नाही, असं सावित्री म्हणाली. पण गोरासाहेब म्हणाला, पुस्तक वाचता आलं नाही तरी पुस्तकाची छान चित्र आहेत, ती गेल्यावर निवांतपणे पहा आणि पुढं शिकल्यावर हे पुस्तक वाचून काढ, काळजीपूर्वक जपून ठेव. सावित्रीने काळजीपूर्वक गोऱ्यासाहेबाची गोष्ट ऐकून ती पुस्तक खाऊ म्हणून नेलं आणि अमूल्यपणे झोपलं. विशेष म्हणजे ही पुस्तक आयुष्यातील सावित्रीच्या महत्त्वाची घटना ठरली आणि या पुस्तकीनं सावित्रीचं भविष्य पुढे ठरलं. सोन्याच्या हंडा मिळालेला व्यक्तीला जो आनंद होतो ना, त्याहून अधिक आनंद सावित्रीला झाला आणि त्यांच्या भावनेच्या वाटेला ती घटना घडली. त्यांच्या मनाला नव्या वाटा फुटल्या. जरी त्याने ते पुस्तक घरी आणलं, त्याची चित्रे पाहिली आणि त्यांना वाचता येत नाही, जीवघेणी टोचणी मनाला लागली आणि या घटनेपासून हे पुस्तक काही सांगू इच्छिते असं त्यांना वाटलं. मनातल्या मनात काही संकल्प वाटायला लागला आणि शाहूताईने वाचता येत नसल्यामुळे जीवाला मुकी बिचारी कुणी हाका, अशी मेंढर पुष्कळ आहेत. शाहू, तू त्यातली एक होऊ नकोस, आतलं मन तिला म्हणा लागलं. शाहू, तू फूर मोठी भरारी घे, तुझ्या पंखात ते बळ आहे. यावेळी शाहूच्या मळ्यामध्ये जाणीव भिरभरू लागली. आपल्याला वाचता येत नाही, आपण खूप काही त्याला वाटून शकत नाही. मनाला शिक्षणाची ओढ लागली. पुढलं सर्वज्ञ ज्ञान होतं. आयुष्यातील शिकवण्याचे काय तिला शिकवता येईल. तिच्या मनात
विचार आला, मांडला विचार. आणि तिच्या मनात ती शिक्षिका आणि मुख्याध्यापक होणार काय, याच्या काळातील आकाशातील सूर्य ज्याप्रमाणे क्रांतिकारक माणसासोबत लग्न होईल काय, मनात हे प्रश्न उगवण्याची शक्यता तिला होती. हे प्रश्न कल्पनेच्या पडलेल्या आणि त्यातील उत्तर असलेल्या कल्पनाशक्तीच्या गण्य होतं. पण मनात हालचाल सुरू होती. मनात अस्वस्थ करणारं काहूर रूढ लागलं होतं. आयुष्य सुदृढ पद्धतीने सादर चाललं होतं. ती तिच्या मनात खेळ न्याहाळत होती आणि सरभरत होती. मनाला नव्या दिशाने बोलावून करून येत होती आणि लग्नाच्या या बोलावून भरून गेलं होतं. इतर सर्व गोष्टी ती समजत होती. सावित्रीचे लग्न झालं. हे लग्न तिच्यासाठी साधं सुद्धा लग्न नव्हतं. क्रांतिकारक वळणावरती निघालेली घटना होती. ती 8-9 वर्षाची होती. प्रथेप्रमाणे आता तिच्या लग्नाचे वय झालं होतं, कारण त्यापणी बालवयात लग्न होत होतं. वडिलांनी तिच्या लग्नाचा विचार सुरू केला. पुण्यात ज्योतिराव वडील गोविंदराव फुले त्यांच्या मावस बहिणीचं सगुणाबाई क्षीरसागर हे ज्योतिबासाठी मुलगी शोधत होते. ज्योतिबाई यावेळी 13 वर्षाचे झाले होते. सगुणाबाई धनकवडीच्या पाटलाची मुलगी आणि धनकवडीच्या पाटलाचं त्यांच्या वडिलाशी पुराणं नातं होतं. त्यामुळे प्रसंग प्रत्येक त्या आले ते त्यांच्याकडे आले होते. त्यांनी तिला पाहिलं होतं. त्यांच्या ध्यानात होतं. ज्योतिबासाठी मुलीची शोध सुरू झाली असताना सगुणीबाईंना त्यांची आठवण झाली व वाटलं सावित्री आणि ज्योतिबाची जोडी उत्तम होईल. गोविंदराव फुल्यांना हा प्रस्ताव पटला. गोविंदराव आणि सगुणीबाई नायगावला आले आणि त्यांनी बोलणी पक्की केली. ज्योतीच्या आईचं नाव चिमणाबाई. ज्योती 9 महिन्याचा असताना चिमणाबाईचा मृत्यू झालं. ज्योतिबाचं सांभाळ सगुणाबाईनं केलं आणि सगुणाबाईच्या मातृहृदय मावस बहिणीबद्दल ज्योतिरावाच्या मनापासून आदर होता. सगुणीबाईची पसंत सर्वांना मान्य झाली आणि लग्न ज्योतिबा फुलेंच्या फागुन वद्द 1840 झाला. लग्न आणि घटना मुलामुलींच्या आयुष्यात मोलाची असते. कोणत्याही माणसाला प्रतुतीत वाटावं असं मनाचं लग्न कुतून वाटत होतं. सासरं कसे असेल, सासरची माणसं कशी असतील, आपलं आयुष्य कसं जाईल, आपला जीवनसाथी कसा असेल, त्याच्या आवडीनिवडी कसा असेल, या प्रश्नाची मनात खेळ मांडला जातो. लाळा कौतुकानं वाढलेली आपल्या भावंडांना, शेजारपाजारच्या आपल्या मित्रमैत्रिणींना सोडून जावं लागतं. संपूर्ण हळवं भावविश्व बाजूला ठेवून या नव्या भावविश्वाच्या निर्मिती होत असते. एक प्रत्येक काळानुसार स्वीकार करावा लागतो. मुली माहेरी घालवताना छोट्या काळापेक्षा सर्वस्व वेगळ्या माणसामध्ये वारंवार राहावं लागतं. तो काळ खेळण्याच्या चिमण्या जगातून उठून व्यवहाराच्या जगात प्रवेश करावा लागतो. आई वडिलाच्या घंडाट सावलीतून उठून नव्या विश्वाच्या निर्मितीला प्रारंभ करावा लागतो. असा तो वेळ असतो. झाडाची फांदी झाडापासून वेगळी होते आणि स्वतःच्या स्वतंत्र झाडापणाची निर्मिती करते. या झाडाला नव्या फांद्या येतात. त्यावर कधी वेगळ्या होण्याची तयार झालेल्या सुंदर असा जीवन चक्रच असतो. त्यांच्या भावनांना तळहाताच्या फोड्याप्रमाणे जपणाऱ्या, त्यांच्या भावनांना आवडीनिवडींचा आकार देणे आवश्यक असणाऱ्या आईवडिलांना सोडून जाताना त्यांच्या अंतःकरणात दगडगड गळ्यात आस्वाचं सरीनं मनाला कुरकुर भिजवत होतं. हे सर्व सण मुलींच्या जीवनाचे मोठे गुंतागुंतीचे सण असतात. यावेळी असुरच्या पोटात नवे शिथित असते. यावेळी दाटलेल्या गळ्यात नव्या स्वप्नाची पाठ असते. आणि अशा प्रकारे सावित्री सासरी आली. त्यांचा संसार सुरू झाला. या संसाराचं वेगळं होतं. कोट्यावधी मुलीचं एकदाची लाभावा असा हा संसार होता. या संसाराची व्यक्ती कुटुंबामध्ये पाठ होती
आणि समाजाच्या लाखो कोट्यावधी कुटुंबाचा तो तोंड होता. त्यांचे सासरे गोविंदराव फुले अत्यंत कनवाळू होते. माहेरीच्या माथ्यावर खंडोबी नेवसे पाटील हे छत्र होते. हे छत्र आता मागं राहिलं. आता त्यांच्या माथ्यावर सत्रात गोविंदराव फुले हे नाव धारण केलं. सासरं हे मुलीचं नेहमीच घर असतं, पण त्यांचं घर सासरं हे एखाद्याच्या विद्यापीठासारखं वाटतं. सासरं अत्यंत मनमिळावं होतं. ती माहेरतून परत माहेरीच आले असं तिला वाटलं. लग्नाच्या आधी शेठजी शाळेत घातलं होतं. पूर्वी सुधाराती सुधारणा शिक्षणाची बंदिश होती, पण यावेळी मिशनरीच्या मुंबई सरकारनं शाळा काळाचा प्रारंभ केला. लोक शाळेत जात नसत. ज्योतिरावांना लिहिता वाचता येऊ लागलं, पण ब्राह्मणाच्या हा काळात कनिष्ठ वर्गातील लोकांना शिक्षणाचा विरोध होता. ज्योतिरावांनी शिक्षणाची खूप प्रगती करायची सुरुवात केली, पण सासऱ्याच्या दुकानातील ब्राह्मण कारकुनाने ज्योतिरावला शाळेतून काढण्याचा बदसल्ला गोविंदरावला दिला. या मुलांना शिक्षणाचा काही उपयोग नाही. आणि गोविंदरावांना तर पटलं. त्यांच्या प्राथमिक शाळेतील अभ्यास पूर्ण झाला. लिहिणं वाचणं हिसाब करणं गोष्टी त्यांना फारच प्रगती केली. शिक्षणामुळे तो शेतात काम करायचा नालायक होईल. शिक्षणानं हा मुलगा धर्मद्रोही होईल, बंडखोर होईल, समाजाच्या बदलाच्या अनैतिक काम तो करेल आणि ती नकारात नेणारी वाट आहे. आता त्यांना सनातनांना फरवलं. सावित्रीचे सासरे साधे सरळ होते. ते भूलथापांना बळी पडले. त्याने त्यांना शाळेतून काढलं. त्यांची 3 वर्ष वाया गेली, पण या काळात खूप अभ्यास करीत होते ज्योतिराव. वाचकांचा हा नाद विलक्षण होता, पण मनसी गपराव बेग लेटिस साहेब ह्या 2 मोठ्या माणसांनी त्यांच्या सासऱ्यांना समजावून सांगलं की ज्योतीनं शिक्षण घेणं फार आवश्यक आहे. इंग्लिश लोकांनी त्या काळात ही मोठी खंबीर जबाबदारी घेतली होती. त्यामुळे ज्योतिरावाचं शिक्षण झालं. लग्नानंतर 1941 साली कास्टिंग मिशनरीच्या शाळेत परत शिकायला लागले. ज्योतिराव शेतीवरील तेवढ्याच नेटानं काम करीत रात्री उशिरापर्यंत वाचत राहत. पण त्यांच्यावर आणखी एक तिसरी जबाबदारी आली. ती सावित्रीला शिकवण्याची जबाबदारी होय. यावर्षी त्यांनी सुरुवात केली. सावित्रीला सुद्धा शिकवायला त्यांनी हवे होते. ती बुद्धिमान आहे, तिने शिक्षण घ्यायला पाहिजे असे ज्योतिरावला वाटलं. सावित्रीने होय म्हटलं आणि त्या जिद्दीने त्या शिरावटच्या बाजारात सावित्री मिशनरीनं दिलेलं पुस्तक वाचायचं आहे. तिला ती खूप गोष्ट पुस्तक वाटायची होती. ती बोलत होती आणि ज्योतिराव सुद्धा पत्नीच्या ध्यानासाठी पटलेल्या एका वर्षाच्या सहवासात एवढं कळायला लागलं होतं. घरातलं वातावरण, घराचे संस्कार त्यांच्या मोठी शक्ती असणे हे तिने समजून घेतलं होतं. जमेल तिथं शिकून घेणं, शेतात जाणं, जेवण घेऊन जाई. जेवणानंतर शेतात तो तिला शिकवित असे. वादळी काळी घेत असे. शेतावरच्या मातीवर अक्षर काढत असे. काळ्या मातीत ते अ आ इ ऊ तिला शिकवत असे. ख ख ग शिकवून ती मातीवरची अक्षर मनातून ठसू लागली आणि ती घरीच अभ्यास करू लागली. ती अभ्यास करते पाहून ज्योतिरावाला खूप आनंद झाला. शाहू, त्यांनी म्हटलं, शाहू, तुझी ही शिक्षणाबद्दलची चिकाटी पाहून मला फार आनंद वाटतो. तू आणखी खूप अभ्यास कर. तू मोठी आणि मोठीच होतील. मन गदगदून गेलं शाहूचं. अभ्यासानं रुपून वाटेच्या शिक्षणानं एवढं कौतुक नवरा करतो आहे, एवढी आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून ती म्हणायची, ती म्हणायला लागली, सेठजी, मी शिकेन, मन लावून अभ्यास करेल, मी तुमच्यासारखं लिहीन, मी मान मोडून अभ्यास करेल. तेव्हा भूतकाळ आटोपला निरोप घेतो असं म्हटलं. असं वाटत होतं की आपण आजवर पाहिला नाही अशा
भविष्यकाळ आपल्यापुढे पिंगा घालतो. ज्योतिबा, मी शिकेल, मला नवे पंख फुटत आहेत. प्रत्येक क्षण असा वाटत होता आणि दिवस कालाप्रमाणे अत्यंत सुंदर वाटतो आहे. तिचं हे बोलणं ऐकून फार बरं वाटायचं, कृतार्थ वाटायचं. वाचताना यायचं लागलं तेव्हा प्रथम ती शिरवळच्या बाजारात तिला मिळालेली पुस्तक शेठजीने मोठ्या कौतुकानं त्याच्याकडे बघितलं. म्हणजे ज्योतिरावने बघितलं. त्यांच्या डोळ्यात आनंदाचं दोन अश्रूही आलं. ते मग फार त्याची काळजी घेऊ लागले, ध्यान करू लागले आणि वाचू लागले. शेवटी सावित्रीला अशा प्रकारे वाचता आलं. काळाच्या पडद्याआड त्या काळात स्वप्नात कधी वाटल नाही अशा बाबी कळायला लागल्या. तिच्या आयुष्यात हे मोठं स्थिर तळ होतं. ती आता जीवनाच्या नव्या वळणावर उभी होती. पुढचा प्रवास कठीण होती, ध्यास उत्कट होतं, पण तिची जिद्द ती भक्कम होती. तिच्या पावलापुढं मोठी उजेडाची वाट अंतरली जात होती. डोळ्यापुढं भव्य क्षितिज उघडलं जायचं लागलं आणि इथेच काळाप्रतीक्षा निराळा प्रवास सुरू होत होता. तिच्या अंगात नवन तेज संचारत होतं. हे यापूर्वी कधी घडत नव्हतं आणि ते थांबणार नव्हतं. खंडोजी नवसे पाटलांची लेख आता प्रकाश कन्या होण्याच्या प्रवास सापडली होती आणि हे कोणी लादलंही नव्हतं. तिचा मन निर्णय घेणारा होता. तिचा स्वतःचा निर्धार होता आणि ती निर्णय डोक्यात आला आणि ती सणाधार आभार मानले. या सणात ती चालायला लागली, पुढे थांबतच सुटली. सणापासून ती उडायला लागली. उडत उडत ती प्रवृत्त झाली. जीवनाची दिशा बदलली आणि दिशेवर उगवणारा पाठ नवीन सुरुवात झाली. आणि नेटिव्ह फिमेल स्कूल पुणे, दी सोसायटी फॉर प्रमोटिंग दी एज्युकेशन ऑफ महाराष्ट्र, मांग अँड एस्टोराज या 2 शिक्षण संस्था काढल्या. 15 मे 1948 साली पहिली शाळा काढली. ती बंद पडली. त्यानंतर 1851 आणि 52 साली मुलीच्या 3 शाळा काढल्या. यातील पहिली शाळा अण्णासाहेब चिपळूणकर वाडमायाची होती, दुसरी रास्ता पेठात होती आणि तिसरी वेताळ पेठेत होती. मुलींच्या शाळेत मारमांग शाळेत त्यांची काळजी शिक्षक मिळवणं सोपं नव्हतं. पण मग तीच शिकवू लागली, सोबत ती शिकवत होते. तिच्या शिक्षणाची जबाबदारी ज्योतिरावांनी म्हणजे सेठजींनी, सखाराम यशवंत परांजपे, केशव सिमराव भवाडकर यांनी घेतली. शिवाय अहमदनगर येथे फेरारबाईच्या नॉर्मल स्कूलमध्ये, पुण्यातील मिचेलबाईच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचे परीक्षण घेतले. शाळेतील पहिल्या 6 विद्यार्थ्यांमध्ये कोण कोण होत्या? अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकामी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार आणि जानी करडिकले. यातल्या 4 मुली ब्राह्मण होत्या, 1 धनगर होती तर 1 मराठा होती. त्या मुलीमध्ये भेद नाही, सर्वांना आपलंसं मानलं. ती आता अधिकारानं मुलामुलींना शिकवू लागली. मुलांची संख्या हळूहळू वाढू लागली. शाळेतील सर्व मुलींनी ती मुलेच मानत असत. शूद्रातील शूद्रांना मुलामुलींना शिकवू नये यासाठी प्रतिगाम्यांची नाना प्रकारचे प्रयत्न केले. शिक्षण घेणं हे उच्चवर्णीयाचे काम आहे. पुण्यातल्या गावामध्ये शिकणाऱ्या मुलीचं नवरे मरतील आणि त्या विधवा होतील.
मुली शिक्षणानं अहंकारी होतील. मनुस्मृतीच्या ह्या गोष्टी फार वाईट गोष्टी होत्या. जुना स्त्री धर्म विसरतील. नवऱ्यांच्या आज्ञेने राहणार नाही. त्या संसार नीट करणार नाही. धर्म बुडेल, नीती बुडेल. सर्व कांगावा सनाताच्या मुलांच्या जी शिक्षणाला विरोध करतील सुरुवात केली. मुली शिक्षण घेऊ लागल्या की भ्रष्टाचार होय. विद्या ही सुधारणा आणि अतिसुधारणाच्या घरी चालली. हा भयंकर अनर्थ सुरू झाला. ही अपूर्व अशुभाची चाहूल आहे. आता सर्वनाश होईल, जगबुडी होणार असा भयंकर प्रकार सनातनांनी चालवला. ती विचार करत होती, असं कुठं होतं का? पाश्चात्य जगात कोणतं जग बुडालं? ध्यान कुठं जाती आहे? शिक्षण स्वतःच्या जातीच्या आणि स्त्री पुरुष भेदाचा पुरस्कार करते काय? हे सारे प्रश्न तिला पडत होते. जी जोशीबांची चर्चा करीत होती. एक गाव बोलण्यामध्ये एक गाव दोन तुकडे होत होते. ते फार प्रकट बोलत होते. शाहू, ज्योतिराव म्हणाले, शाहू, या एत खाऊ लोकांच्या आपल्या लोकांना शिकवलं हे संकट वाटतं. कारण त्यामुळे त्यांच्या एत खाऊपणा गदा येईल. त्यांना वाटलं हे स्वतःच्या हिताखातर इतरांनाही अहित करणं नाही का? त्यांचं बोलणं खोटं नव्हतं. मनात ते मनोमती पटत होतं. आणि त्यांनी म्हटलं, आपण हे कार्य करू. कोणी कितीही कांगावा केला तरी करू. गोरगरिबांच्या शिकविना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं, त्यांच्या माणुसकीच्या लढाईची सुरुवात करणं हा गुन्हा का ठरावा? असा तो ठरणार असे आपण गुन्हाही आनंदात करू, असं ज्योतिराव म्हणाला. त्यांचं बोलणं ज्योतिरावांना वाटलं. त्यांची मन समाधानाने धरून गेलं. आतल्या समाजात परिवर्तन होणार याची खात्री त्यांना वाटलं. पण हे सोपं नव्हतं. हजारो वर्षाच्या रूढीमध्ये, बुद्धांच्या रूढीनंतर बुद्धांच्या काळात स्त्री आणि पुरुष सारखं होतं. अशोकाच्या काळात सुद्धा सारखं होतं. पेशवाच्या काळामध्ये फार कठीण परिस्थिती झाली. हजारो वर्षाच्या रूढीमध्ये सनातनाच्या बाजूनं उभ्या होत्या आणि नवं काही करू पाहणाऱ्या एकाकी पडत होत्या. एकाकी पडत असलेल्या आनंदाचं निदान काही लोक तरी सहकार्य करतील, त्यांनाही आनंदाचा भाग होता. ती सावित्री स्त्री होते आणि एका स्त्रीचं शाळेत शिकवणं ही गोष्ट सनातनाला पटण्यानं केवळ अशक्य होतं. त्यांनी सावित्रीला भयंकर छळवाद मांडला. ती शाळेत जाताना, शाळेतून घरी येताना संकटाला सामोरं जावं लागलं. सावित्रीला त्या लोकांनी घाणेरड्या शिव्या दिला, खळे मारले, अंगावर थुकले, शेण आणि चिखल त्यांच्या अंगावर फेकला, धर्मबुडी म्हटलं, महारिणच म्हटलं, दुष्ट आणि पाखंडी म्हटलं. पण ज्योतिबा तिला धीर देत होते आणि म्हणत होते, सावित्री, हे होणार. या समाजाला अज्ञानापासून बाहेर काढायचे असेल तर एवढी किंमत मोजावी लागणार. तेव्हा हे आपण सोसायला पाहिजे. त्यांना त्यांच्या दारासमोर उभे राहून खिडक्यामधून शिव्या देऊ दे. भविष्यात त्यांच्या ओव्या होतील. त्यांना म्हणू दे, आपल्या धर्मद्रोही सुधाती शूद्र मानले म्हणून म्हणू दे. तुला पापी म्हणू दे, ती परीक्षा आहे आणि ती आपल्याला देणं भागच आहे. सावित्री शाळेत जाताना लोक थुकत, शेण मारत, चिखल फेकत, दररोज अंगावरची साडी शेणानं चिखलानं भरून जाई. त्यामुळे ती पिशवीत दुसरी साडी नेत असे. शाळेत गेल्यानंतर ती साडी बदलवून घेई. सनातनी लोक धर्म बुडवायला निघाली तवडी असे म्हणायचे. अंगावर कधी पाणी होतीत तर कधी बदमाश पुरुष वेळे वाकडे चाळे करीत. ती दुर्लक्ष करीत असते. एकदा तर कोणी दगड मारला. सावित्रीचे डोकं फुटलं, रक्त वाहून गेलं. हातानं जखम दाबली तर सगळ्या हातात रक्तबंबाळ झाला. पण भयंकर राग आला आणि ती आवरल्या शाळेत गेली. त्या मुलीला शिकू लागली. अ आ इऊ मुली लिहू लागल्या. त्या मुलीला शिकवताना तिला अपार आनंद झालं.
डोक्याची जखम ती विसरली. चिमुरड्या मुलींच्या उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर तेज पाहून तिला फार बरं वाटलं. प्रत्येक मुलीच्या नवऱ्यावर नवी पहाट उगत होती असा तिला वाटलं. त्यांच्या डोळ्यात या आनंदाची अश्रू झाली. मुली करवडल्या म्हणाल्या, आई तुम्ही रडता नाही ग पोरींनो, तुम्ही लिहिता आहात हाच आनंद आहे. मन भरून केलं. तुम्ही लिहिता ती अक्षर क्रांतीची लाडकी अक्षर ठरणार आहेत. या अक्षराचे शब्द होतील आणि या शब्दातून नवीन वाटा निघतील. वाटा मुक्तीच्या, वाटा स्वातंत्र्याच्या, वाटा समतेच्या. पोरीनं तुम्ही ही बोडकी अक्षर आज लिहित आहात. ही अक्षर उद्याच्या स्त्रियाच्या गुलामगिरीचं मृत्यूलेख लिहिणार आहेत. या अक्षराचं नव्या भविष्याचे शिल्प खोदणार आहे. आणि एक एक अक्षर उद्या एक एक 100 अक्षर होतील. त्यातून शब्दाच्या प्रवाह जन्माला येतील आणि हे सर्व प्रवाह देशातील गोरगरिबांना समतेपाशी घेऊन जातील. हे होणार आहे, हे होणार आहे असं तिनं म्हटलं. सावित्रीची कहाणी ऐकताना डोळ्यावर अश्रू होता. एक प्रसंग फार भयंकर होता. ती शाळेत निघाली. तिच्याविषयी प्रतिकामाच्या मनात खडखडत होतं. धरतीकन अचकडत विचकडत हसत पुढे आलं. तिला ते गलिच्छ बोलू लागले. तवळे कुठे निघालीस? आमच्या पोरीला बिघडवणं बंद कर. भोवती आजूबाजूचं भट मंडळी गंमत बघायला जमली. आता लोकांना वाटलं छान मजा येईल. सर्वांच्या आनंदात उकड्या फुटत होत्या. तो मवाली पुढं सरकत होता. त्याच्या तोंडावर नालायकपणाचे हसत होता. ती चमली हसत म्हणाली, सावित्री बोलली, आज शेवटचं सांगून ठेवतो. तो नालायक बोलला, आज शेवटचं सांगून ठेवतो. पोरापोरीनं शिकवणं तात्काळ बंद कर. आमच्या समाजाला अधर्म मानू नकोस. परत पोरापोरींना शिकवायचं जाणार हे कबूल कर. तुला शिकवणं मोठं वाटतं की तुझी अब्रू तुला मोठी वाटते हे सांग. तो प्रसन्न ओढावला. तो नालायक पशु पुढं येत होता. पण सावित्री घाबरण्यापैकी नव्हती. ती खंडोजी पाटलाची लेक होती. त्यातून लोकशिक्षणासाठी जीवाचे रान करणाऱ्या ज्योतिबा फुल्यांची पत्नी होती. तीही लेचीपेची नव्हती. त्यावेळी काहीचे मन वागीन झालं. चवताळून उठलं. हात लावण्याच्या आधीच सगळी शक्ती एकवटून ती त्याच्या थोपाळात दिली. तिची अब्रू कशी होते हे पाहायला जमलेल्या सर्व लोकांच्या कानाचे पडदे फाटले असतील आणि त्यांच्या मावाल्याच्या थोबाडीत मारल्याचा तो आवाज महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री कानावर क्रांतीची एक हाक येऊन गेली होती. त्या आवाजात नव्या मुखायगात स्त्रीच्या अमत विश्वासाचे दार उघडलं. मनापासून वाटलं असं होत असतं. निर्धार केला असेल. आपण दुबळे नसतो, आपण सहन असतो म्हणून दुबळे होतो. आपण सहन करतो म्हणून दुबळे होतो. एखाद्याने दुबळे झाली की दुबळे राहण्याची सवय लागते. आपण घाबरलो म्हणून आपल्यावर अन्याय होतो. आपण स्वतःला कधी समजतो म्हणून आपल्यावर अत्याचार होतो. आपण शिर खाली गेलं की पुढची व्यक्ती शिरजोर होते. आपणच मोडायला लागलो की पुढची व्यक्ती आपल्याला तोडायला लागते आणि टणक झाली की पुढची अन्यायी व्यक्ती नरम होते. खणणारे जमीन मऊ असली तरी अधिकच उत्साहानं खणतात. पाषाण लागलं की स्वतःच्या मऊ होतात, नाच सोडतात, पडत काढतात. म्हणून आपण दुबळं होऊ नये, भयभीत होऊ नये, मऊ होऊ नये. आपल्याच्या शक्ती असते, तिच्याशी आपण फक्त नातं ठेवायला पाहिजे. आपल्याला अन्यायाची जाणणारी आग असतेच, पण आपल्या ती भीतीची पाण्यात विझवून टाकत असतो. ती त्या मवाल्यांना घडवली.
तिने त्यांच्यावर विजेसारखी झाली. वीज चमकली, ती सुदामिनीचे झालं आणि वीज चमकल्यावर ढगाच्या गडगडाट होतो त्याप्रमाणे थोबाडीत भडकावल्यावर गडगडाट झाली आणि शक्तीची गर्व वाटला. यानंतर परत तिला दिसायला जेत्या राख आता पुढं तुझ्या थोबाळात रंगवलं, यानंतर तुझ्या रक्ताच्या धरतीत रंगवेल, असं सावित्रीने म्हटलं. सावित्री ही क्रांतिकारक होती आणि म्हणून तिला क्रांती सावित्रीबाई फुले असे म्हणतात. हा प्रसंग शेठजींना कळलं, म्हणजे ज्योतिबांना कळलं. त्यांना गर्व वाटलं. त्यांच्या डोळ्यातून आनंद साडत होतो. त्यांच्या जीवनात ऐतिहासिक मुलांचा संदेश दिला होता. या ध्येयवादी मनाला मोठा पुरावा मिळाला होता. त्यांचे मन उत्सवानं कारंज झालं होतं. त्यांच्या कृत्याच्या हा बंडखोर जीवनासाठी मोहरून झाला होता. हा आनंद त्यांना उंच भरल्या हृदयात सांगितला. ज्योतिराव म्हणाले, सावित्री, मी आज विशेष आनंदात आहे. आजची घटना मोठी क्रांतिकारक आहे. आपल्या समाजातल्या सर्व भगिनींनी मनोबल वाढवणारी ही घटना आहे. तुझ्या मनात क्रांतीची ज्वाला पेटली, तुझं मन क्रांतिकारक झालं आणि ऐतिहासिक घटना जन्माला आली. मला तुझा अपार अपार गौरव वाटतो सावित्री. ओ, मलाही गौरव वाटतो तुमच्या. ती ताकद माझ्यात निर्माण करणाऱ्या ज्योतीचा. मला हे बळ देणाऱ्या या युगाचा ढग दाटून आलं आहे. पाऊल पडतो. पाऊस पडला की नदीला पूर येतो. माझं मन यावेळी महापूर झालेलं आहे, नदीचं झालेलं आहे. मला यावेळी माझ्यात एका नव्या रूपाचा शोध लागलेला आहे, अशी ती म्हणाली. ज्योतिराव म्हणाले, सावित्री, तू मुळातच धीरवीर आहेस, पराक्रमी आहेस. विहिरीत नसेल तर पोहण्यात येतच नाही, पोहण्यात येत नाही. सर्व निर्णय घेण्याची ताकद तुझ्यात आहे. हे अतद्दीपणा मला मोठं सुचतं, असं ज्योतिराव म्हणाला. आणि यावेळेस तिने तिला मगरण्यासारखं जगणं कठीण आवडलं नाही. मेलेल्याचे श्वास घेणं तिला जमत नाही. ती या बळावर आडवे येणाऱ्या अडथळ्यांना पराभव करीत होती. त्या अडथळ्यांना उभं ती थटत होती. सावित्री, पुढच्या काळात ज्योतिराव बोलले, तुझ्याशी नातं जोडण्याचं कोणी धडपडीचा आनंद वाटेल. पुढच्या काळात मेलेली प्रत्येक स्त्री जिवंत होईल आणि प्रत्येक स्त्री या जिवंत म्हणून घेण्यात धन्यता मानतील. तुझ्या नावाच्या स्त्रियाच्या पराक्रमाचा गौरव होईल. तू धन्य आहेस सावित्री, असं ज्योतिराव बोलले. सावित्रीचं हे रूप देशाच्या महान अंतःकरणात फार निबळणार आहे.
क्रांतीचा माळा. स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार. चूल आणि मूल हेच त्यांच्या आयुष्याचं सार. स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार. चूल आणि मूल हेच त्यांच्या आयुष्याचं सार. ज्योतिबांनी चालविली पहिली मुलींची शाळा. कर्मठ लोकांशी त्यांनी कडवा संघर्ष केला. उघडली तो स्त्रियांची शाळा. फुलविला तो क्रांतीचा माळा. स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार. चूल आणि मूल हेच त्यांच्या आयुष्याचं सार. ज्योतिबाने चालविलेली पहिली मुलीची शाळा. कर्मठ लोकांनी त्यांना कळवा संघर्ष केला, ती उघडली. आणखी एक महत्त्वाची घोषणा यावेळेस झाली. दोघांनीही शाळा चालवतो, इतरही छोटी मोठी सामाजिक कामं करतो. त्यामुळे त्यांच्यावर सनातनी चिडतात, त्यांच्यावर छळ करतात. ती गोष्ट त्यांच्या वडिलाच्या कानापर्यंत जाऊन थडकली. दोघंही पती पत्नी घराबाहेर राहतात, घरात रमत नाही, घरात गुंतत नाही. त्याचं कारण त्यांना मूळबाळ नाही, असे समजूती त्यांना करून घेतली. त्यांचे वडील आणि सासरे दोघेही चिंतेत पडले आणि संसारात रमावं, गुंतून राहावं असं त्यांना साहजिकच वाटत असे. त्यांच्या पद्धतीने केलेला विचार हे त्यांच्या पद्धतीने बरोबर होता. दोघंही त्यांच्या मुद्द्यावर गंभीरपणे एकदा बोलत बसले होते. विषय नाजूक होता, जबाबदारीचा होता आणि वडिलांनी मुद्द्याला हात घातला. म्हणाले, तुम्ही त्याला थांबवतात का नाही गोविंदराव, असे सासरे बोलले. मी त्यांना खूप समजवलो, रागावतो. महार मांगाच्या पोरापोरींना शिकवण्याचं कुकर्म ते दोघंही करीत आहेत. या सनातनाच्या वाटेने त्यांना ते चिडवतात. त्या दोघांनाही टाळावं म्हणून मी त्यांच्या हातात अन्नही खात नाही. मी स्वतः माझे जेवण तयार करतो आणि खातो. तेव्हा गोविंदरावांना ज्योतिबाचे वडील बोलले, मी एक सुचू का गोविंदराव, तुम्ही ज्योतिरावांना दुसरी बायको करून द्या, म्हणजे प्रश्न मिटेल. आणि सावित्रीच्या सासऱ्यांना गोविंदरावांना ही गोष्ट पटण्यासारखी नव्हती. त्यांना आश्चर्य व्यक्त केलं. तेव्हा सावित्रीचे वडील म्हणाले, जावई बापूंना संसारात मुलाबाळांचं अडकण्याचा तोच एक मार्ग तरी दिसतो. सावित्री आईने कंटाळून सांगितले, करवडून सांगितले. तिचे आई बाबा काही विचार करत नाही. पण सासरे बोलले, मुलं नाही म्हणून काय झालं, म्हणून दुसऱ्याच्या स्त्रीशी लग्न करणं बरोबर आहे काय? ज्योतिरावांना ह्या गोष्टी पटण्यालायक नव्हत्या. संध्याकाळी जेव्हा ज्योतिराव घरी आले, वरील सर्व प्रकार मनस्थिती विचित्र झाली होती. काय करावं हे सुचत नव्हतं. ती एकटीच एका खोलीत उदास मनाने पडून होती. ती कळेवर त्या कळेवर होत होती. मन सैरभर झालं होतं. जेवताना तिच्या बाबाने परत ज्योतिरावजवळ ती गोष्ट काढली. मूळबाळ नसल्यानं तुम्ही दोघेही भलभलती कामं करता, हे सर्व आमच्या कानावर आलेलं आहे. बाबा शांतपणे निराधित बोलत होते. घरात मुलं नाही, आम्हाला बरं वाटत नाही. आम्हाला नातं असावी, नातू असावी, नाती नसावी. या उतार वयात गोष्टीचं काय सुख असतं हे तुम्हाला नाही कळत. शिवाय तुमच्या वंशातील वारसदार नको का, असे बाबा तिचे बोलले. आमच्या मुलीमध्ये काही दोष असेल, ती आई होऊ शकत नसेल, तर तुम्ही दुसरी बायको करा ना. गोविंदरावाला तापट होते, कनवाळू होते. त्यांनी यावेळी स्वतःचा तोल जाऊ दिला नाही. ते एवढेच म्हणाले, आपण माझे सासरे आहात, मी तुमच्या जावई आहे,
हे आपणासोबत असं बोलू नये, पण प्रसंग आला म्हणून बोलतो. मी सावित्रीच्या संसारात दुसरी स्त्री आणणार नाही. तुम्ही किती आग्रह करा, आटापिटा करा, सावित्रीला हे कदापि मान्य होणार नाही आणि मी ते मान्य करणार नाही. मी तिचे उभी माझ्या डोळ्यात आसू आली. सावित्रीच्या डोळ्यात आसू आली. मोठा मनाने माणसाबद्दल आदर अधिक वाटतो. आता ती उद्देशून आली. सावित्री, तुला काय वाटते मला माहीत नाही, पण मी एक सांगतो, मरणाशिवाय आपल्याला परस्परापासून कोणी दूर करू शकणार नाही. तुझ्याशिवाय मी कोणाशी संसार करू शकणार नाही. कोणत्याही दोषामुळे आपल्याचे मुलं होत नसेल, मी केवळ मुलं होण्यासाठी एक संसार तोडून दुसरा संसार उभारणार नाही. मी आपल्या शाळेतील मुलांना आपली मुलं मानतो. हे नवं पितृत्व, नवं मातृत्व जगापुढे उभं करतो. मुलं होणं म्हणजे एवढी काही जीवनाची इतर कर्तव्य नाही. सावित्रीने म्हटलं. त्यांनाही बरं वाटलं. विचार करण्याच्या तिची पद्धती फार गौरव होती आणि त्यानंतर हा विषय कधीच निघाला नाही. नेहमीप्रमाणे पडदा पडला. सासऱ्याच्या आणि बाबाच्या लक्षात आलं. परत कधी हा विषय निघण्याचा प्रसंग आला नाही. कधीच आला नाही आणि तो येणार पण नव्हता. शिक्षणाला प्रथम वळण दिले ग, त्या माता आमच्या सावित्रीबाई फुले ग, त्या माता आमच्या सावित्रीबाई फुले ग. स्त्री शिक्षणाला प्रथम वळण दिले ग, त्या माता आमच्या सावित्रीबाई फुले ग. बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. यातून बाहेर पडत नाही तोच आणखी दुसरा प्रसंग त्यांच्यावर येऊन कोसळला. ब्राह्मण मंडळी आता अधिक संतप्त झाली होती. धर्म बुडणं म्हणजे त्यांच्या जग बुडणं. त्यांची बैठक झाली. या दोघांवरही त्यांचा पहिला आक्षेप होता. ज्योतिराव आणि सावित्री मुलींना शिकवतात. त्यांचा दुसरा आक्षेप होता, ब्राह्मण मुलींच्या सोबत महारामांगांच्या मुलींना बसवतात, सर्वांना एकत्र शिकवतात. सनातनी ब्राह्मण मंडळी सासऱ्यांना दबाव आणत होती. तुम्ही तुमच्या पोरांना आणि सुनेंना आवरा, नाहीतर त्याचे परिणाम भयंकर होतील. तुम्हाला वाडीत टाकू. आणि ज्योतिरावांना सावित्रींना घराबाहेर काढा. सनातनींचा विजय झाला. मुलावर तोपर्यंत प्रेम करणारा बाप हतबल झाला. काय करायचं काही सुचेना. इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली. त्यांना रागवत ते आतून मुकाट रडती होते. सावित्री आणि ज्योतिबाने सुरू केलं शिक्षणाचं काम त्यांच्या सासऱ्याच्या मनातून आवडत होतं, पण त्यांच्यावर सामाजिक दर्पण येऊ लागलं. ते काही सनातनी नव्हते, बुरसलेल्या मनाचे नव्हते. त्यांच्यावर मोठा जीव होता, खूप प्रेम करीत असते त्यांच्यावर. पण सनातनी ब्राह्मणांनी त्यांच्यावर दडपण आणलं. पुणेकरी ब्राह्मणांनी त्यांच्यावर दडपण आणलं. पेशवेकरी लोकांनी त्यांच्यावर दडपण आणलं. वेगळ्या प्रकारचे धाक दाखवित होते. मुलांना आणि सुन्यांना वागवण्याचा काय परिणाम होईल तिखट मीठ लावून त्यांना सांगत होते. ज्योतिरावचे वडील म्हणत होते, पोरांनो, माझा तर जीव तुटतो रे, भीती वाटतो रे. म्हणून म्हणतो, शाळा बिळा बंद करा, सुखाने जगा. जीव जावो अथवा राहो या निर्धाराने काम अंगीकार केला होता. ज्योतिराव बोलले,
नाही बाबा, आम्ही शाळा बंद करणार नाही. आम्ही घाबरू नका, आपण आम्हाला घाबरू नका. तुम्ही आम्हाला जन्म दिला, तो जन्म लेच्या पेच्याचा नाही. तुम्ही मैदान सोडणारा माणूस जन्माला घातला नाही. तुम्ही आपल्याच्या ध्येयावादी फसवून करणारा पळपुट्या मुलाला जन्म घातला नाही. मी शाळा बंद करणार नाही, शाळा बंद करणार नाही. तो आमचा श्वास आहे, तो आमचा श्वास आहे. सावित्रीचे सासरे सुद्धा जिद्दीने पेटले. त्यांनी त्यांना घराबाहेर काढलं. तुम्ही दोघंही निराडं विराडं थाटा आणि काय करायचं ते करा. आमच्या घरात राहून तुम्हाला हे करता येणार नाही. तुमचा निर्णय घ्या. शाळा सुरू झाली. शाळा बंद करावं लागेल, नाहीतर घराच्या बाहेर निघावं लागेल. ज्योतिराव बोलले, ठीक आहे बाबा, कुठंतरी आम्हाला निवारा मिळेलच. आम्ही इथला निवारा संपला, तो दुसरीकडे कुठंतरी आम्ही वाट पाहत असेल. खूप दुःख सोबती आहेत आणि आणखी एकाची भरल्या गाड्यात सूप जळ होत होतं. ठीक आहे, आम्ही आजच्या घर खाली करतो. आमचा मार्ग आम्हाला नेईल, तिकडे आम्ही जाऊ. ज्योतिबाचे वडील आतून रडत होते. त्यांच्यावर अपार जीव होता. मनातल्या मनात म्हणत होते, माफ कर ज्योती, मला नाईलाजा आहे पोरा. मला हृदय नाही असं म्हणून समजू नकोस. ही माझी गुणी सून या घरात आली, त्याला केवळ 8-9 वर्ष होत आहेत आणि तिला घराबाहेर जा असं मला सांगावं लागतं. मी फार दुबळा आहे रे ज्योती, पण तुम्हाला घर सोडा म्हणतो. हे तुम्ही घर सोडावं यासाठी म्हणत नाही, तुम्ही शाळा बंद कराव्या यासाठी, कोणतं संकट येऊ नये यासाठी म्हणतो आहे रे. ज्योतिरावांनी घर सोडलं. ज्योतिराव घराच्या बाहेर पडले. सावित्री आणि ज्योतिराव घराच्या बाहेर पडले. त्यांची मुन्सी गेपराबेग चाचाकडे गेले. त्यांनी त्यांना आधार दिला. गप्पार चाचा म्हणाले, आमच्या घरी राहा. त्यांना बोलण्याचं एका मुसलमान माणसाने हे धाडस दाखवणं देशाच्या इतिहासात असं न घडणारी गोष्ट होती. त्यांच्या बोलण्यात अगत्य होतं. सनातनाने त्यांच्यावर राग काढू नये असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या मदतीनं गणपेठेत त्यांना जागा मिळाली. त्या गणपेठेत त्यांना जागा मिळवून दिली स्वतःची. तेवढी भांडी दिली, थोडं दूध दिलं, थोडं पीठ दिलं आणि नव्या घरी पदार्पण करू दिलं. गपार चाचाच्या प्रेमाने सहकार्याने त्यांची मैन हलावली. माणूस कसे झरे फुटले, हात नेम नसतो. काळाच्या नातानं सोनं खूपदा असत असतं. 2 तास पोटात टाकल्यावर, 2 घास पोटात टाकल्यावर ते जरा विसावले. त्यांच्या दुप्पट हिंमत त्यांच्या लागली आणि नव्यानं पेटून उठले. अडचणी काही लोकांना खचवतात असतात, यांना अडचणी जोरानं चालवल्या असतात. लोखंड अधिक तापतं, विस्तवाचं लाकडं जळतात. लोखंड अधिक तापतं, टणक होतं आणि टणक झाला की वर्तमानाला काही दिसत नसतो. भवितव्य मात्र त्यांना होतं. वर्तमानाच्या अडचणी त्यांना कळत होत्या आणि भविष्याची जी भाषा आहे त्यांना कळत होती. पाटेस सगुणाबाई घरी आल्या. सोबत गपार चाचा होते. सासऱ्याची कपडे, भांडी, धान्य सगळं घेऊन त्यांना पाठवलं. घर सोडल्यामुळे सासरे फार अस्तव्यस्त झालं. ते लगेच त्यांच्या शोध करीत फिरले. गपार चाचाकडे गेले. त्यांनी सर्व ठावठीक पाहिलं. तेव्हा ते घरी गेले. सगुणाबाईंना पाठवलं. सगुणाबाईंनी ते म्हणालं, सावित्रीच्या अंगावर कपड्याशिवाय काही नेलं नाही. ज्योती तसाच गेला. पोरं काय खातील, कुठं असतील. त्यांचा जीव टांगणीला लागला. सगुणाबाई म्हणजे ज्योतिरावांची आई त्यांची लक्ष द्यायला लागला. सगुणीबाई म्हणाल्या, सावित्री तुझा सासरा
सारखा रडत होता. तो रात्री तुमच्यासाठी जेवलाही नाही. गपार चाचांचे कंठ दाटून आला. चाचांनी न राहून त्यांना खळकाळलो. त्यांच्या जीवाची तळपड आम्हाला मनोमंत जाणवली आणि आता मोठ्या जोमानं कामाला लागलो. सासऱ्याचं प्रेम आमच्यासोबत होतं, सदिच्छा होती आणि अधिक हुरूपानं कामाला लागलो. सनातनी निंदा करीत होते, त्यांच्या तोंड गरट ओकत होता. यातून त्यांचे दुसरं काही नीट जमण्यासारखं नव्हतं. ते हात धुवून पाठीशी लागले. शिवाय त्यांच्या अडचणी होत्या. संकटातून मार्ग काढायचं आणि अग्निपरीक्षा त्यांनी दिली. परीक्षामध्ये अधिक तेजपूज्य होऊन निघाले. मग आता सावित्री सगुनीबाईने खूप मानसिक बळ दिलं. त्या विधवा होत्या, निराधार होत्या, पण गोरगरिबांच्या उद्धार कार्य करायचं त्यांच्या मनावर त्यांनी ठसवलं. मिशनऱ्याचं काम पाहिलं होतं. मिशनरी लोकांकडे त्यांनी काम केलं होतं. मिशनऱ्याची इंग्लिश लोकांची सेवावृत्ती, दयाबुद्धी त्यांच्या मनावर मोठा प्रभाव पडला होता. दिनदुबळ्याची सेवा करावी असं त्यांना वाटत होतं. विंड म्यूजिक में आपका स्वागत है. उनको क्यों हम भूले हैं जिनसे नारी मान बढ़ा. उनको क्यों हम भूले हैं प्रथम शिक्षिका नारी में माँ सावित्री फूले हैं. प्रथम शिक्षिका नारी में माँ सावित्री फूले हैं. दलित पतित नारी का तब तो हाल बुरा था. उस युग में ज्योतिबा फूले के संग में खाब बुना था. उस युग में दलित पतित नारी का तब तो हाल बुरा था. उस युग में ज्योतिबा फूले के संग में खाब बुना था. उस युग में पति से पढ़कर नारी हेतु विद्यालय कई खोले हैं. पति से पढ़कर नारी हेतु विद्यालय कई खोले हैं. प्रथम शिक्षिका नारी में माँ सावित्री फूले हैं. प्रथम शिक्षिका नारी में माँ सावित्री फूले. ज्योतिरावाच्या, सावित्रीच्या मोठी शक्ती संचारली. भयाचे नाही, घाबरायचे नाही. आपल्याला कुणीही कमी समजायचे नाही. नेटानं वाटचालाची भक्कम विश्वासाचं पाऊल टाकलं. यश कशासाठी असतं? ते नेटानं प्रयत्न करण्यासाठी असतं. यश हे फुल आहे, जिद्दीची आणि अथक कष्टाची फांदीवर फुटलं. सावित्री कामाला लागली. सोबत सगुणाबाई होती आणि मैत्रीण म्हणून फतिमा शेख होती. केवढी आनंदाची गोष्ट होती. फतिमानं शिक्षण घेतलं होतं. ती शिक्षिका झाली. ती पडद्यामधून बाहेर आली. परंपराची पोलादी चौकट तिनं तोडलं. ती अध्यापिका विद्यालय सुरू केलं. त्या विद्यालयात फतिमा पहिली प्रशिक्षित शिक्षिका झाली. फतिमा कामाला घाबरत नसे. कामाला तिला घाबरत असत. काम तिला घाबरत असत. कारण ती कामाच्या वागच होती. फतिमाला खूप मेहनत घ्यावी लागे.
पण तिनं ती गोरगरिबाने केली. अशा खूप खूप आठवणी आहेत. त्या आठवणीचा मोठा आनंद देणारी आहेत. लहुजी बिन राग राऊत मांग राणबा महार याच्या सावित्रीला खूप सहकार्य मिळालं. लहुजी बिन राऊत मांग व राणबा महार या दोघांनीही त्यांच्यासोबत त्यांच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्यांना खूप मदत केली. हे लोक त्यांच्या वस्तीत जात मुलींना आणि मुलांना एकत्र करीत, त्यांच्या आई वडिलांना एकत्र करीत, सनातनाने त्यांच्या डोक्यात घातलेले किडे प्रथम काढीत, शिक्षण घेत आणि काम करत असे. तो ब्राह्मणाचा अधिकार आहे. आपण शिक्षक घेणं हे धर्माविरुद्ध आहे. त्यामुळे शिक्षक घेणं हे पाप आहे. शिक्षण घेणं हे पाप आहे. आपल्या नरकात जावं लागेल अशा लोकांची समजूत होती. ह्या सहकार्याने लोकांना समजून काढली. विचाराच्या दीक्षा बदलल्या. सोपं नव्हतं, पण ते काम त्यांनी केलं. अशा अनेक लहुजींनी आणि अनेक राणबांनी या माणुसकीच्या चळवळीत उड्या घेतल्या. त्या सर्वस्व निष्ठावान हाताची चरवडलेल्या गाडा पुढे रेटला जात होता. विरोधकांचे बांध तोडून परिवर्तनाच्या प्रवाह झेपावत होता. तिला विरोध सनातनीच्या भ्रष्टाचार होता असं नाही, काही शूद्रांचाही होता. त्यांनी सनातनी भलभलतं विड्यासारखं वाकडं केलं. त्यांच्या विरुद्ध भडकवलं. संस्कार झालेले असताना लोकांच्या सनातनाच्या विघातघात मटणे लागणे होते. 1851 आणि 52 साली मुलींच्या 3 शाळा सुरू केल्या. एका शाळेत 48 मुली होत्या, दुसऱ्या शाळेत 51 मुली होत्या आणि तिसऱ्या शाळेत 33 मुली होत्या. पहिल्या शाळेत ती सावित्री मुख्याध्यापिका होती. विष्णुपंत मोरेश्वर आणि विठ्ठल भास्कर हेही सहशिक्षक होते. 51 साली दादोबा मुलींची पहिली शाळा घेतली. यानंतर वार्षिक परीक्षा झाल्या. परीक्षा पाहण्यासाठी सुमारे 7-8 हजार लोक जमले. 237 मुलीच्या परीक्षा बसल्या होत्या. याच काळात ओतूर, हळपळस, सासवड, नायगाव, शिरवळ, तळेवर, शिंकूर, अंजिरवादी, भिंगार, मुगदळे, चिंपुरवाडा, पुणे, नानापेठ, रास्तापेठ, वेताळपेठ, महारवाडा, भिडेवाडा या ठिकाणी शाळा सुरू झाल्या. गालियां खाई पत्थर कीचड़ बहुत बड़े अपमान सहे विधवाओं असहायों को पर काम अडिग करते रहे. त्यांच्या शाळेमध्ये अत्यंत मेहनती शिक्षक घेतले गेले. हे शिक्षक मोठे ध्येयवादी होते, अत्यंत प्रामाणिक होते. त्या शाळेमध्ये गणू शिवजी मांग, धुराजी अप्पार चांबार शिक्षक म्हणून काम करीत होते. त्यांचे शिक्षण अत्यंत तोडपिटाळचे शिकवत असत. त्यामुळे उच्च वर्गांना मुलांसाठी असलेल्या शाळांमध्ये शाळेमधील मुलींची पटसंख्या 10 पटीला अधिक होती. याचं कारण म्हणजे मातृद्रोही शिक्षक आणि त्यांच्या शाळेमधील शिकविण्याची व्यवस्था शिक्षणाची कमी अधिक पगार देत होते. ती तर विना वेतन शिकवित असे. पण काही ध्येयवादी होते. विद्यार्थी केवळ पोपट होणार नाहीत, पंडित होणार नाहीत, यांच्याकडे त्यांच्या सतत लक्ष होता. विद्यार्थ्यांनी हक्काची, सामाजिक न्यायाची, समाज परिवर्तनाची भाषा शिकवित होते. त्यांच्या डोळ्यात नवीन स्वप्न पेरित होती, नवीन साहस जागवत होती. शिक्षक हे परिवर्तनाचे अभियंते होतो. त्यांच्या विद्यार्थ्यांचा विचार करायला शिकवलं. ते त्यांना वाटलं. त्यांच्या समतेत नव्या जीवनाचं स्वप्न पाहता यावं यासाठी त्यांनी शिकवलं. सामाजिक सैनिक घडवलं होतं. हे पण लक्षात ठेवायला पाहिजे.
एक खूप महत्त्वाची आठवण ती सांगणार होती. ती आठवण मुक्ताची आहे. मुक्ता ही त्यांची विद्यार्थी. ती मातक समाजाची होती. ती 11 वर्षाची होती. तिला मांग महार कोणत्या यातना भोगाव्या लागतात त्यासंबंधी निबंध लिहायचा होता. मुक्ता म्हणाली, बाई मला निबंध लिहायचा आहे. अगं तू निबंध लिहिण्याची इच्छा दाखवली याबद्दल मला खूप आनंद वाटलं. तू निबंध लिही. तू वर्तमान बोट ठेवून बोललंच पाहिजे. त्या विषयावर 11 वर्षाची मुलगी निबंधाच्या अनुषंगाने ती बोलत होती. खरोखर थक्क राहणार होतं. पेशवाई संबंधी तिनं म्हटलं होतं, इमारतीच्या पायास आम्हास तेल सुंदर पाजून पुरवण्याच्या व आमच्या निर्वश करणाऱ्या कर्म चालविला होता. या समयी महार अथवा मांग यातून कोणी तालीम खाण्यापुढे गेला. मैदानात त्यांच्या शिराच्या चेंडू आणि तलवारीच्या दांडू कळून खेळत होते. कदाचित कोणाच वाटलं असेल आले बाजीरावास कडले तर तो म्हणे मार मांग असून वाचतात त्या त्यांच्या दप्तराच्या काम त्यांच्याऐवजी ढोकड्या पगलेल मारून ब्राह्मणांनी विद्वांच्या हजामती करीत फिरावे काय असे बोलून त्या शिक्षा करी. असे मोठे जहाल वास्तवदर्शी विचार मुलींच्या या निबंधात मांडले. तो निबंधाची पाठ तिने थोपावली. ही माझी कमाई आहे. ज्योतिरावांची मुलगी निबंध ऐकून खूप भारावले. त्यांनी तिला शाबासकी दिली. सावित्री तू उपसलेले कष्टाचे सामर्थ्य झालं. अशा अनेक मुक्ता तयार व्हायला पाहिजेत. सावित्री मुक्ता तुझी मानव कन्या आहे. आपल्या प्रयत्नाचे फुलं झाले, अश्रूची फुलं झाली. फार फार आनंद वाटतो सावित्री. पुणे सराच्या वर्ण या ग्रंथात नावी जोशींनी हा प्रकाशित केला. हा उदाहरण फार मोठा गंभीर आहे. याची आठवण सावित्रीची आहे. हालांकि ये सर भी मुझे आपसे मिला है और वो मिला वो तो मुकद्दर से मिला है पर मुझे मुकद्दर भी मुझे आपसे मिला है
ती माहेरी ती माहेरी गेली. ज्योतिरावचे काम अडून राहतात. सर्व कामं त्यांच्यावर येऊन पडतात. ती खूप धावपळ करायची. सावित्रीने पत्र लिहिलं. सावित्रीला ते पत्र लिहित अत्यंत एकदा त्यांच्या मोठं पत्र आलं. सावित्रीने 1/10/1856 रोजी ते लिहिलं होतं. सावित्रीने या पत्रात निमित्तानं लगेच एक पत्र लिहिलं. त्यांना धीर दिला. ते पत्र जपलं. ते पत्रही सावित्रीला आठवतं. त्यातील मजकूर असा होता. यावेळी घाईघाईनं जसं आठवतं त्यानं तिने सांगितलं. 10/10/1856 रोजी लिहिलेलं ते पत्र होतं. पारंबी सत्यरूप ज्योतिबा श्यामी यांनी सावित्रीला शिरसाष्टांग नमस्कार केला. या काळात ज्योतिरावांची तब्येत ठीक नाही. मी माझ्या तब्येतीविषयी सुरुवातीला काय लिहिलं होतं ते सांगेल. माझी तब्येत मला त्रास देत आहे. अलीकडे मी बरी राहत नाही. औषधी पाणी सुरू आहे. कामाच्या दगदगीमुळे तुला थकल्यासारखं वाटतं. जरा अशक्य वाटतं हो. पण मी वेळोवेळी औषध घेते. माझा भाऊ तब्येतीची खूप काळजी घेतो. माझ्या तब्येतीसाठी खूप कष्ट करतो. तरीही तो कंटाळा करीत नाही. माझी ती मनापासून सेवा करत आहे. तो तसा मोठा कष्टाळू आहे आणि प्रेमळी आहे. मी लवकरच दुरुस्त व्हावं असं त्याला वाटतं आणि इथं नाही म्हटलं तरी मला थोडं विश्रांतीचं मिळावं. पुण्यात विश्रांतीसाठी वेळच नसतो. खूपदा जेवणाकडे दुर्लक्ष होतं. माणसं भेटीला येतात. त्यांच्याशी बोलावं लागतं. शाळेची कामं करावं लागतं. चैन घेऊन पडतो. चैन मिळत नाही. चैन पडू देत नाही. शिवाय इतकंही सर्व काही आपल्याला चैन मिळू देत नाही. आता इथं मात्र थोडासा निवांतपणा मिळाला. जेवण खावण वेळेच्या वेळी होतं. दमगम होतं. मानसिक धावपळ होत नाही. यामुळे सहज विश्रांती लाभते हो. मी माझ्या भावाला या बाबतीत खरोखर धन्यवाद द्यायला हवेत. तब्येत पूर्ण बरी झाली की मी लगेच पुण्यात येईल. एके दिवशी सावित्रीला खूप राग आला. ते काम करतो त्यांचे वळण तर कठीणच होतं. मनात रूढीवाल्यांचे होतं. हे पत्र जसं जसं मोठं होतं ते ऐकून त्यांच्या आईलाही अपार आनंद झाला. भावांच्या डोक्यात प्रकाश पडला. ती या पत्रात शेवट असं लिहिलं होतं की आपल्या कामावर अनेकांचा राग आहे. काहींना समजून उमजून आहे. काहींना अनाजपणाचे आहे. पण बदल होतो. नीट समजावण्यातून सांगितलं तर उजेड पडतो. पण अशा उदाहरणावरून अनुभव झाला. हा अनुभव तुम्हाला तातडीने सांगावा असं मला वाटलं हो. हे पत्र मी ज्योतिरावांना हे पत्र सावित्रीने ज्योतिरावाला पाठवलं. तिलाही हलकं वाटलं. लोकांना राग कसा उपाडून येतो नेम नाही. तो कोणत्या कारणानं उपाडून येतो नेम नाही. पण तरी काही समाजाचं मोल विशेष वाटतं. त्यांची तब्येत ठीक झाल्यावर सावित्री बोलली, मी पुण्यात गेले त्यावेळी ज्योतिरावांना त्यांच्या सत्यनिष्ठेचे कौतुक केलं. तिला त्या शब्दांनी मोठं बळ दिलं. त्यांच्या शाळेत दादोबी पांडुरंग तारीफनी केलं. मेजर कॅन्डीने तोंड भरून कौतुक केलं. शिक्षा मंडळाचे अध्यक्ष जॉन वार्नर यांनी त्यांचा गौरव केला. लोक त्यांना स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणू लागले. भारतातील पहिली मुख्याध्यापिका असा त्यांचा गौरव होऊ लागला. बालाचार्य नावाच्या सरकारी नोकरी करणाऱ्या ब्राह्मणानं आपल्या एका महिन्याचा पगार मदत म्हणून दिला. मेजर कांडीने दरमहा 75 रुपये अनुदान दिले. शाळेची मंजुरी दिली. ज्योतिरावांच्या सरकारच्या वतीनं मेजर कॅन्डी यांनी महावस्त्र देऊन त्यांना सन्मान केला. साधी गोष्ट नव्हती. ही साधी गोष्ट नव्हती. पण तरीही हे सन्मानाचे महत्वाचे वाटेल समाजाची पुढं पडलेलं पाऊल, गोरगरिबांची शाळेच्या शिक्षणाचा लाभ, एक मात्र झालं. सर्वच गोष्टींनी शाळाची प्रतिष्ठा वाढायची मदत झाली. एक आठवतं मोठी गमतीची गोष्ट होती.
मुली फुले सावित्री नसती, गोरगरिबाचे पोरं शिकले नसते, फक्त ब्राह्मणाचे पोरं शिकले असते आणि आज सच्चिदानंद फुलेकर जन्म घेतला नसता, विद्याताई जन्म घेतला नसता, ना बाबासाहेबांचा शिक्षण झाला असता, ना रमाबाई शिकल्या असत्या. आज ज्या काही मुली शिकतात ह्या सर्व सावित्रीची देण आहे. ह्या सर्व सावित्रीची देण आहे. मित्रांनो, डोळ्यात अश्रूचे पडझा येतात. महान सावित्री क्रांतिकारक, शासनाने भारतरत्न चेंडूवाल्याला देणं, गाण्यावाल्याला देणं, त्यापेक्षा सावित्री फुले ह्या खरंच भारतरत्न आहेत. आमच्या घरात प्रत्येकाने सावित्री देवीला भारतरत्न लिहावं, म्हणावं. त्या विश्वरत्न आहेत, भारताच्या प्रेरणादान आहेत, शिक्षणाच्या भूमीच्या गंगा आहेत, समुद्राच्या बाळी भरारी करणाऱ्या ओठी आहेत, त्या भरारी करणाऱ्या समुद्राच्या लाटाच्या अंगणा आहेत. हे विसरून जायला नको मित्रांनो. सावित्रीची एक गंमत फार मोठा आठवते. एकदा वर्गात शिकवत होते सावित्री. ते काम हाती घेतलं, ते जीव ओतायला त्यांचा स्वभाव होता. यावेळी शिकवताना ते रंगून गेले. ती खूप एकाग्र झाली. मनात मुली कानात जीव आणून ऐकत होत्या. यावेळी वर्गात दारीत रिजोर साहेब उभे होते. शिकवण्याच्या नादात ती आपल्याला कळलंच नाही. रिजर्व साहेब अत्यंत आनंदानं त्यांच्या शिकवण्याचं निरीक्षण करीत होते. तास संपल्यावर लक्ष बाहेर गेलं तेव्हा साहेब दिसले. साहेबांनी त्याचं स्वागत केलं, त्यांच्या शिकवण्यासंबंधी अभिनंदन केलं. सावित्री सुद्धा त्यांच्याबद्दल कृतज्ञता झाली. इंग्लिश लोकांनी किती चांगलं काम केलं आणि पेशव्यांनी मुलींना शिक्षणापासून दूर केलं, जाळलं. पेशवी सिस्टीम ही समाजाला अपायकारक ठरली. अजून एक प्रसंग आहे. एक पांडा भिक्षुक त्यांच्या घरी आला भिक्षेसाठी. ती त्याला तांदूळ, डाळ आणि कणिक दिली. झोळीत दुसरी भिक्षा होती. त्या भिक्षामध्ये बांधायला कापडही होतं. ती भिक्षा खरकटून बांधल्यावर कापड फाटू लागलं. त्या रस्त्यात द्यायच्या होत्या. भिक्षा सांडत होती. ज्योतिराव या रस्त्यात जात होते. त्यांनी हे दृश्य बघितलं. त्याने आपल्या अंगावरील उपरण्याची भिक्षा काढली, उपरण्यास ती भिक्षा बांधली आणि भिक्षू जवळून ती गाठोडी दिली. तो भिक्षू सद्गतीत झाला. ते त्याच्या वाट्याला कधी आलं नव्हतं. तो म्हणाला, ज्योतिरावांच्या बायकोनं मला भिक्षा दिली आणि तू ती नीट उपरण्यास बांधून दिलीस. तूही तिच्यासारखा गोरगरिबांच्या कदर करणारा आहेस. ज्योतिरावांना त्यांच्या बोलण्याची गंमत वाटली. हा प्रसंग आठवत असला. नवरा बायको परस्पूरक आहेत. हे हृदयाचे दोन झळपा आहेत. अनेक असे प्रसंग आहेत. ती घाबरली नाही. ज्योतिरावांना आपण सक्ती दिली, थक्कच आहे. दोघांची वाट पुढे सरकवल्या गेली. एकदा नायगावला त्यांच्या माहेरी गेली. इथे सनातनी लोक होते. इथे कर्मठपणा होता, सुदृढता होता. एक सुमारास इथं महत्त्वाची घटना घडली. गणेश नावाचा ब्राह्मण भिक्षुक नायगावला आला. इथल्या साजरा नावाच्या अस्पृश्य मुलीवर त्याने मन झडलं. सारजाला दिवस गेले. ती वार्ता गावात पसरली. गावातल्या लोकांनी त्या दोघांना चांगलं बदडलं. गावातून ती मिरवणूक काढली. या दोघांनाही ठार मारण्याचा निर्णय गावाच्या लोकांनी घेतला. वातावरण तापलं होतं. प्रसंग भयंकर होतं. काही घडू शकत होतं. प्रसंग गांभीर्याने लक्षात घेतलं होतं. ती लगबगीने तिथे गेली. ती म्हणाली, माझ्या गावकरी लोकांनो, तुमचा राग मी समजू शकते. घडले ते घडलं रे, पण मला मान्य करा. पण जरा शांतपणे विचार करून घ्या. ह्या दोघांनीही गावाला कलंकित केलं आहे ना. आमच्या गावाला नाक त्याने कापला आहे ना. या भिक्षुकाला एवढी नीती चाळ नाही. कुठला कोण भिक्षुक आमचे नाव नासवतो नाही, आम्हाला त्याला सोडणार नाही. लोक ओरडले. ती त्याला शांत केले. हे पहा लोकांनो, इंग्रज सरकारने कायद्यानुसार
तुम्ही हे कृत्य करणं बेकायदेशीर आहे. कायदा हातात घेऊ नका. त्याचे परिणाम वाईट होईल. आपण विचार करा. माझं हे बोलणं ऐकून तिचं बोलणं ऐकून लोक शांत झाले. भिक्षुकाचं आणि अस्पृश्याच्या मुलीचे प्राण वाचले. पण लोक म्हणाले, यांनी आमच्या गावात राहू नये, त्यांनी गाव सोडून जावं. आणि दोघंही ज्योतिबाकडे थांबले. किती महाभयंकर गोष्ट आहे. ती कोणाचाही देश करीत नव्हती. अन्याय करायला मात्र भयंकर राग तिला येत होता. व्यक्ती असो वा वर्ण असो वा एखादा वर्ग असो, त्या धर्म असो, त्यांच्या अत्याचारी रूपाला मोठं तिरकाट वाटतो. आता बालहत्या प्रतिबंधक गृहाची गोष्ट पहा. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा आणि गोवंडे नावाच्या घरी स्वयंपाक करीत होती. काशी गरीब होती, सुंदर होती, सिलवान होती, तरुण होती. शेजारच्या शास्त्री बुवानं तिला फसवलं, गैरफायदा घेतला. काशी पुढं संकट उभं राहिलं, कारण शास्त्री बुवानी कावा वर केल्या. काशीने जन्माला आलेल्या बाळाला सूर्याचं गळा कापलं, त्याचा जीव घेतला. प्रेम कोंडे यांनी घराच्या विहिरीत टाकलं. ते फुगून वर आलं. त्याला जन्मपेठ झाली. ती सून झाले. काय झाले? या काशीचा काय दोष? या ज्योती हत्या झाली व बाळाला काय दोष? हे तर चोर सोडून सन्यासाला फाशी देणं झालं. त्या काळी अशा अनेक विधवा गरोदर राहिल्या. काही भ्रूणहत्या करीत होत्या. विधवा नवजात बालकांची जमेल तिथल्या विल्हेवाट करीत होत्या. काही विधवा विहिरी करीत. विधवा विषयाला आश्रय घेत. हे असे बिनबोटाचे चाललं होतं. वर्षानुवर्ष चालत होतं. धर्माची सत्ता पवित्र म्हणायची म्हणून चाललेलं होतं. बालविवाह केलं पाहिजे, केशवपण केलं पाहिजे. पुनर्विवाह कायद्याचे नाही. स्त्रीनं शिकायचे नाही. याला काही धार्मिक रूढी होती. धर्माच्या पवित्र सर्व अत्याचारी चालींची धर्मांचा आधार दिला गेला होता. पुनर्विवाह, बालविवाह, सती, केशवपणा आणि स्त्रियांची संबंधित प्रश्न ब्राह्मण समाजात होतं. स्त्रियांचे दुःख त्यांना कळून होतं आणि विधवासाठी काही करायचा निर्णय घेतला. न्यायमूर्ती मगो रांडे यांच्यासारख्या केवळ बोलायचं नाही असं ठरवलं. दुपटी वागायचे नाही असं ठरवलं. कृती आणि उक्ती यांच्यातील कोणत्याही ठेवायचे नाही असं ठरवलं. आणि ते ठरवलं आणि ते केलं. बोले तसा चाले, त्याची पंधावी वाहुले असं तिने केलं. ही गोष्ट रांड्यास भल्यानं ते जमलं नाही. साधी आणि लहान माणसं सोडा, त्यांच्या अशा घरधोड्या वृत्तीचा हिशेब कोणी ठेवत नाही. पण समाजाला मार्गदर्शन करतात, कसोटीने उतरतात. म्हणजे कसोटीने उतरणार नसतात. न्यायमूर्ती रांडेच्या संदर्भात माणूस मोठा, विद्वान माणूस. 1856 साली सरकारचं विधवा विवाहाचा कायदा केला. हा कायदा सुधारणाच्या बाजूला उभा होता. या समाजात विधवा विवाह पुरस्कार करणाऱ्या सुधारकांच्या विरोध होता. प्रतिगामाच्या धाक महत्त्वाचे वाटलं. विधवेचा विवाह केला नाही. न्यायमूर्ती रांड्यांनी पहिली पत्नी मरण पावली तेव्हा विधवेशी विवाह केला नाही. त्यांनी कुमारीशी विवाह केला. यावेळी त्यांना वाटत असेल, त्यांनी फार दुःखी झाले, फार अस्वस्थ झाले. सावित्रीबाई अस्वस्थ झाल्या. कोणाकडे अपेक्षा करायची? विचारवंतांना जर असे कमकुवत निघाले तर समाजाच्या कोणत्या तोंडावर पाहायचं? मार्गदर्शन करून सोडणं भटकले. समाजाच्या कोणत्या मार्गावर दर्शनाला विश्वास ठेवायचा? ते फार दुःखी झाल्या. काय करावं कळेना. काशीला जन्मफाटी शिक्षा झाली. वेगवेगळ्या मार्गाने अनेक विधवा समाजाची जन्मठेपत भोगत होत्या. मृत्यू बरा वाटेल असं वाटलं. जगणं अनेक विधवांच्या